तर जालना जाफराबाद मधील पासोडी चांडोळ रस्त्यावरती 5 मजुरांच्या अंगावर पत्र्याची शेड पडली आणि त्यामुळे मृत्यू झाला। टिप्पर चालकाने पुलाचं काम करून झोपलेल्या मजुरांच्या लोखंडी शेडवरती टिप्परमधनी वाळू टाकली। या वाळूचं वजन जे आहे त्या वजनानं टिन पत्र्याचं शेड अंगावर कोसळलं आणि यात 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू झालाय। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यामध्ये पासोडी चांडोळ रस्त्यावरती मध्यरात्री उशिरा ही घटना घडली आहे। ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। जालना जाफराबाद रस्त्यावरती पासोडी चांडोळ रस्त्यावरती 5 मजूर झोपलेले होते आणि त्यांच्या अंगावरती पत्र्याची शेड पडली आणि त्यामुळे मृत्यू झालाय। टिप्पर चालकानं पुलाचं काम करून झोपलेल्या मजुरांच्या अंगावरतीच ही शेड पडल्यानं मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊयात, लक्ष्मण सोळंकी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती? शकतो की जाफराबाद तालुक्यातील जे पासोडी चांडोळा गाव आहे, या गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी रोडवरती पुलाचं काम सुरू होतं आणि या पुलाच्या कामासाठी त्या ठिकाणी कामगार होते आणि त्या कामगारासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचं या ठिकाणी पत्राचं शेड करण्यात आलं होतं आणि रात्रीच्या अंधारात जे वाळू त्या पुलासाठीच्या बांधकामासाठी जी वाळू आणली जात होती, त्या वाळूचं टिप्पर रात्री त्या ठिकाणी आलं आणि त्या टिप्पर चालकाने ह्या पत्राच्या शेड शेजारीच ते वाळूचं टिप्पर त्या ठिकाणी रिकामं केलं आणि या वाळूच्या जी वाळू आहे ती पत्राच्या शेडवर पडून त्या पत्राच्या शेडमध्ये झोपलेले 5 कामगारांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण बघू शकतो की मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि आज सकाळी त्या ठिकाणी दुसरे कामगार त्या कामावर गेले असताना ही घटना समोर आलेली आहे। रात्री टिप्पर खाली केल्याच्या नंतर हा जो वाळू टिप्पर चालक आहे त्या ठिकाणून निघून गेलेला आहे। त्यामुळं या घटनास्थळी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शोकाकुळ वातावरण पसरलेलं आहे। गावातील जे नागरिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन या वाळूच्या ज्या शेडमध्ये दबलेले जे मृतदेह आहे ते बाहेर काढलेले। आता घटनास्थळी या ठिकाणी जाफराबाद पोलीस पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम आता सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। लक्ष्मण तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।